तर मंडळी राजस्थानला जाण्यापूर्वी आम्ही का घेतो आमच्या गावच्या मंदिरांचं दर्शन? आज तुम्हालाही घेऊन जातो मी माझ्या सासूरवाडीतील की नाही सुंदर मंदिरांच्या दर्शनाला. तर नमस्कार मंडळी, मी पद्मजा गुरव आणि तुमचं पद्मजा गुरव ब्लॉग्समध्ये परत एकदा मनापासून स्वागत करते. आजचा हा ब्लॉग की नाही तुमच्यासाठी खूप खास असणार आहे, कारण आज मी तुम्हाला माझ्या गावातील की नाही म्हणजेच माझ्या सासूरवाडीतील खूप सुंदर मंदिरं दाखवणार आहे. आणखी 1-2 दिवसात मी परत राजस्थानला चालले. आता हे पहा माझे सासरे काहीतरी विसरले असतील आणि सासूबाईंना ते पूजेचं सामान आणायला सांगताहेत. चला असो. आमच्याकडे एक खूप सुंदर परंपरा आहे. जेव्हा आम्ही सुट्टी संपवून परत पोस्टिंगच्या ठिकाणी जातो ना, तेव्हा कणी निघण्याच्या 1-2 दिवसाआधी कणी आमच्याकडे कुलदैवतेचं, गावातील मंदिरांचं आणि घरातील देवांचं दर्शन घेऊनच, पाया पडूनच, आशीर्वाद घेऊनच आम्ही प्रवासाला निघतो. तर आता हे मंदिर पाहताय ना तुम्ही, हे आमच्या कुलदेवतेचं मंदिर आहे. कालिका देवी यांचं मंदिर आहे आणि इथंच पहिला आपण पूजा करायला आलो आहे. तर आता तुम्हाला सांगतो, मी वर्षातून एकदाच मंदिरला येतो असं का म्हटलं? कारण आम्ही वर्षातून फक्त 1 महिनाच गावाला सुट्टी येतो. त्यामुळे हा वेळ आमच्यासाठी खूप खास असतो. या एका महिन्यात कणी आपण जिथं फिरायचंय तिथं फिरून, नातेवाईकांना भेटून, ते सगळं करून शेवटी कणी देवाचं दर्शन घेऊन आम्ही पुन्हा आमच्या कर्तव्याच्या ठिकाणी म्हणजेच जिथं आमची पोस्टिंग आहे तिथं आम्ही जातो. आता तुम्हाला या व्हिडिओमध्ये माझी मुलं आणखीन माझे आहो दिसत नसतील, कारण माझे मिस्टर तर आहेत राजस्थानलाच. त्यांना सुट्टी भेटली नव्हती जसं मी तुम्हाला सांगितलेले आणि मुलं सध्या कणी माझ्या मैत्रिणींच्या घरी आहेत. हा व्हिडिओ सुट्टी संपवून घरी परत निघण्याच्या कणी अगदी 2 दिवस आधी शूट केला आहे. या व्हिडिओमध्ये तुम्हाला माझे सासू-सासरे आणि माझी वहिनी दिसत असेल आणि ज्याने हा कणी सुंदर मंदिर दर्शनाची कणी माझी साथ खूप छान दिली, तिघांनी पण. आणि खूप छान व्हिडिओ हा बनलेला आहे. तुम्ही पूर्णपणे वॉच करा. आणि आता मी मुलांना कणी मैत्रिणीच्या घरी का सोडले हे तुम्हाला नंतर समजेल. मी नंतर तुम्हाला पूर्ण एक्सप्लेन करेल. तर चला आता मंडळी, आपण कणी सगळे मिळून घेऊया माझ्या सासरवाडीतील सुंदर मंदिरांचं मनमोहक दर्शन. तर पाहताय ना मंदिर किती सुंदर आहे आतून पण. आणि आमची कुलदेवता आहे गोव्याला असते. तर हे असं मंदिर आहे अशा प्रकारे. आणि आता आपण तुळशीची पूजा करणार आहे बाहेर. तर मंडळी कसं असतं ना, प्रत्येक मंदिराची, प्रत्येक गावाची आपली एक स्वतःची ओळख असते, इतिहास असतो, श्रद्धा असते. गावातली ही मंदिरं फक्त देवस्थान नाही, तर आपल्या संस्कृतीची, परंपरेची आणि आपल्या माणसाच्या भावनांची जपून ठेवणारी ठिकाणं आहेत. म्हणून मला असं वाटतं, की हा सुंदर अनुभव मी तुमच्यासोबत सुद्धा शेअर करावा. म्हणून हा व्लॉग मी तुमच्यासाठी शेअर केला आहे. तर हा ब्लॉग तुम्हाला कसा वाटला पाहिल्यानंतर तुमच्या भावना कमेंट सेक्शनमध्ये मला नक्की कळवा बरं का. आता तुम्हाला माझ्या गावामध्ये कोणी दिसत नसेल ना, तर सध्या गावाकडे पेरणीचा हंगाम सुरू आहे मंडळी. त्यामुळे तुम्हाला आमच्या गावामध्ये कोणी दिसत नसेल. कोणी नव्हतं, मी पण गेलेले तेव्हा. मी सकाळचंच गेलेले, तरी पाहताय तुम्ही पूर्ण गाव खाली आहे. कारण हंगामच सुरू आहे आता पेरणीचं, जसं मी सांगितले तुम्हाला. तर तुमच्या गावाकडे पेरण्या झाल्या का नाही कमेंट सेक्शनमध्ये नक्की सांगा बरं का मला. तर इथं आमचे आता सासरे काय म्हणत होते, बाबा म्हणत होते, आईसोबत एक फोटो घ्यायचा होता. तर मी असा व्हिडिओ शूट केला त्यांचा थोडा आणि फोटो काढून दिले. त्यानंतर आता आम्ही चाललोय दुसऱ्या मंदिराकडं. तर गावामध्ये एक दुसरं आणखीन एक छान मंदिर आहे, राम मंदिर. तर तेच मी तुम्हाला दाखवते आता. हे पहा दुरून थोडं दिसतंय तुम्हाला, आता जवळून दाखवते मी. किती सुंदर आहे बघा. तुमच्या गावामध्ये असे कोणकोणते मंदिर्स आहेत त्यांची सुद्धा तुम्ही कमेंट सेक्शनमध्ये मला नावं सांगू शकता. अशा प्रकारे मंदिरं आहेत का ते पण. तर हे आहे गावामधलं सुंदर राम मंदिर. आम्ही मंदिरात पोहोचलेलो तेव्हा ना मंदिर आतून बंद होतं. त्यामुळे मला बाहेरूनच तुम्हाला दर्शन घडवावं लागतंय. पण मी थोडं झूम करून तुम्हाला प्रभू श्रीरामांची सुंदर मूर्ती आणि मंदिराचं मनमोहक रूप तुम्हाला नक्कीच दाखवते बघा. तर किती सुंदर आणि प्रसन्न वातावरण आहे इथं. मंदिर कसं वाटलं तुम्हाला नक्की कमेंट सेक्शनमध्ये हे पण मला सांगा. तर आज कुलदेवतांची पूजा करून, घरातली देवांचं दर्शन घेऊन, मंदिरात जाऊन आई-बाबांचा म्हणजेच माझ्या सासू-सासऱ्यांचा आशीर्वाद घेऊन आता मी परत माहेरी निघाले. पण माहेरी जाण्यापूर्वी मी माझ्या मैत्रिणींच्या घरी चालले आहे. कारण माझी मुलं तिथंच आहेत. आता तुम्हाला प्रश्न पडला असेल, की मी मुलांना इथं का आणलं नाही आणि मैत्रिणींच्या घरी का सोडलं? तर त्यामागचं कारण हे खूप खास आहे. चला सांगते तुम्हाला पुढं काय झालं. तर ह्या आहेत माझ्या मैत्रिणीच्या मुली आणि आज मी त्यांना पार्कमध्ये घेऊन आले आणि हा व्हिडिओ दुसऱ्या दिवशीचा आहे. आणि त्या दिवशी काय झालेलं, मी का घेऊन जाऊ शकलो नाही सासरी माझ्या मुलांना ते सांगते पहिला. मी निघलेलो घरातून मुलांना घेऊन गाडीवरती आणि इतका पाऊस झाला ना, तर मैत्रिणीचं घर माझ्या ना सासरवाडीला जाताना रोडवरतीच आहे. मग मी माझ्या मैत्रिणीच्या घरी
मुलांना सोडलं, परत वहिनीला घेतलं. वहिनी आणि मी माझ्यासोबत वहिनी हवी होती मला गावाला जाताना, कारण एकटी जाणं खूप कठीण होतं. जरा सासरवाडी दूर असल्यामुळे माझ्या. तर वहिनीला घेऊन मी सासरवाडीला गेलेले आणि मुलांना कधी मैत्रिणीच्या घरीच थांबवलेलं. मग मुलांना घेऊन मी कधी दुसऱ्या दिवशी असं पार्कला गेलेले. पार्क खूप जवळ होतं. माझ्या मैत्रिणीच्या घराच्या जवळच पार्क आहे हे आणि पार्क खूपच सुंदर आहे आणि पूर्ण कधी जंगलमध्ये पार्क आहे हे. जे कोण बेळगावचे असतील या खानापूरचे असतील ना, त्यांना हे पार्कचं नाव माहिती असेल आणि एकदा ना एकदा व्हिजिट त्यांनी इथं नक्कीच केले असतील. तर नाही केलं तर मी सांगते कुठं आहे तुम्हाला. तर हे पार्क कनी खानापूरपासून खूप कमी अंतरावरती आहे आणि ह्या पार्कचं तुम्हाला नाव हवं असेल तर कमेंट सेक्शनमध्ये तुम्ही कमेंट करा. मी नक्की तुम्हाला ह्याचं नाव सांगेन आणि इथं पाहू शकता एक्सरसाइजला खूप छान-छान इथं ऑप्शन्स होते आणि ह्याच्यानंतर आम्ही चाललोय मुलांना घेऊन तिथं ह्याच्यावरती पाळणा वगैरे आहे आणि हे वगैरे आहे तिथं. खूप जास्त ॲक्टिव्हिटीज आहेत. तिथं चाललोय आम्ही. मुलं पुढं चाललेली, मी परीला घेऊन मागून चालत होते आणि इथं पाहू शकता तुम्ही किती जास्त ॲक्टिव्हिटीज आहेत इथं आणि संडेला इथं खूप भीड असते आणि अशा प्रकारे आम्ही संडेलाच आलेलो. म्हणजे मी सांगितलं ना, आदल्या दिवशी खूप पाऊस पडत होता, म्हणून मी सासूरवाडीला घेऊन जाऊ शकलो नाही मुलांना. मग दुसऱ्या दिवशी इथं घेऊन आलेलो. मुलं तिथंच होती, मैत्रिणींच्या घरीच होती आणि जसं की मी तुम्हाला मागच्या ब्लॉगमध्ये सांगितलेले, गोव्याची ट्रिप आम्ही ह्यासाठीच काढलेलो. जशी आमची चौघींची मैत्री आहे स्कूलपासून, तसंच आमचा हा विचार होता, की आमच्या मुलांची सुद्धा मैत्री होऊ दे आणि ते एकत्र राहूनच होणार. त्यासाठी आम्ही की नाही त्यांची मैत्री करवण्यात जास्त हे म्हणजे गुंतलेलो आणि आम्ही आमच्या प्लॅनमध्ये सक्सेसफुल झालो असं वाटतंय. कारण चौघांची मैत्री खूपच घट्ट झाली. खूप छान खेळतायत एक दुसऱ्याबरोबर. कारण जेव्हा मी सुट्टी येतो ना गावाकडं आल्यावरती त्यांना ना खेळण्यासाठी फ्रेंड्सच नसतात म्हणजे माझ्या मुलांना. कारण इकडं त्यांनी कायमचे इकडंच असतात तेव्हा राजस्थानमध्ये वगैरे जिथं आम्ही पोस्टिंग असतो तिथं त्यांचे खूप मित्र असतात. कारण गावाकडे त्यांनी कधी राहिलेच नाही त्यामुळे त्यांचे फ्रेंड्सच नसतात. त्यामुळे की नाही अशा प्रकारे त्यांची फ्रेंडशिप करवली आणि त्यामुळे थोडंसं आता मी फ्री आरामात येऊ शकते गावाकडं. कारण ह्यांची छान फ्रेंडशिप झाली. कारण हे म्हणायचे गावाकडे आल्यावरती आम्हाला फ्रेंड्स नाहीत खेळायला कोणी मम्मा, आम्ही गावाला नाही येणार असं ह्यांचं चालायचं. खरं आता इथं पाहू शकता किती छान मैत्री जमली चौघांची आणि आता एक दुसऱ्याला सोडून राहत नाहीत. आता खूप घट्ट मैत्री झाली चौघांची पण आणि आता मावशी पण खूप लाडक्या झाल्यात सर्वच आणि ही मावशी पण खूप लाडकी झाली पूजा मावशी. आता मी साईडला असते, हीच सगळ्यावरती जास्त लक्ष देते आणि परीनं पण खूप एन्जॉय केली आणि पाहू शकता तुम्ही काय मस्त वातावरण आहे इथं. त्यानंतर पूजाने अशा प्रकारे घरी आपल्या जेवणाचा इंतजाम केलेला. खूप छान स्वयंपाक केलेला आणि जेवण वगैरे करून मग मी घरी गेले. चला भेटू पुढच्या ब्लॉगमध्ये. बाय.